नमस्कार. सायटिका किंवा गृध्रसी या आजाराची आयुर्वेदिक चिकित्सा या पार्ट 2 मध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. तर हा वाताचा आजार आहे. आयुर्वेदामध्ये सर्व आजारांचं वर्गीकरण हे वात पित्त कफ याप्रमाणे केलं जातं. तर वातदोष जेव्हा वाढलेला असतो तेव्हा हा आजार होतो असं याच्यामध्ये वर्णन सापडतं. त्यामुळं वातदोषाची जी काही मॅनेजमेंट आहे ती व्यवस्थित जर आपण करत गेलो तर आपल्याला या आजारावरती नक्कीच विजय प्राप्त करता येतो. तर सगळ्यात पहिलं जेव्हा असतं ते म्हणजे विश्रांती. ह्या सायटिका आजारामध्ये झालेलं काय असतं आपण पाहिलं आहे की दोन मणक्यांच्या मधली जी चकती असते, डिस्क जी असते ती प्रोलॅप्स झालेली असते आणि त्याचा दाब हा साईडने येणाऱ्या नर्व्सवरती पडत असतो. तर या अवस्थेमध्ये जर आपण काम करत राहिलो, बैठक करत राहिलो, चालत राहिलो, वजनं उचलत राहिलो तर हा जो दाब आहे मणक्यांच्या मध्ये येणारा हा आणखीन जास्त वाढत जातो. त्यामुळे ती डिस्क आणखीन बाहेर यायची शक्यता असते. त्यामुळे सगळ्यात पहिला महत्त्वाचा उपाय असतो ते म्हणजे आडवं झोपणे. जेव्हा आपण आडवं होतो तेव्हा मणक्यावर काम करणारे जे गुरुत्वाकर्षण असतं ते कमी होतं आणि त्यामुळे ती डिस्क जाग्यावरती जाणं किंवा त्या नर्ववरती जे प्रेशर येत असतं ते कमी होणं या घटनेला सुरुवात होते. त्यामुळं कुठल्याही कामांना फाटा देऊन पहिल्यांदा या आजाराचं निदान झाल्यावरची जी चिकित्सा असते ती म्हणजे सरळ बेडवरती झोपणं आणि जेव्हा अत्यंत गरजेच्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्यापर्यंत फक्त उठायचं आणि जास्तीत जास्त झोपून राहायचं. हा आपण उपाय पहिल्या आठवड्यामध्ये जर केला तर पुढं होणारी जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ती टळतात आणि नंतरचे जे उपचार सुरू होतात त्यामध्ये वातदोषाची जी काही मॅनेजमेंट आहे त्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे स्नेहन आणि स्वेदन. तर स्नेहन म्हणजे काय? हे स्नेह म्हणजे तेल. तर याच्यामध्ये औषधी तेल आहे की जे उडदाच्या डाळीपासून बनवलेलं तेल असतं आणि तिळ तेल याच्या एकत्रीकरणातून हे बनवलेलं तेल हे अत्यंत प्रभावी असतं. याच्यामध्ये सैंधव पण वापरलेलं आहे. या तेलाची जेव्हा आपण हलकी मालिश करतो तेव्हा स्नायूंमध्ये जो स्पॅझम म्हणतात किंवा जे आखडलेपणा आलेला असतो तो कमी व्हायला लागतो. कारण काय होतं की शरीराची ही एक प्रवृत्तीच असते की जेव्हा कुठे दुखापत झालेली असते त्या भागाला प्रोटेक्शन मिळण्यासाठी तो भाग आखडला जातो आणि त्यामुळे आपल्या हालचालींवर मर्यादा येतात, वेदना जास्त होतात. परंतु हा जो स्पॅझम आहे हा हळूहळू कमी करणं हे सुद्धा गरजेचं असतं. तर जाऊन पुढे आपल्याला याच्यामध्ये ट्रीटमेंट अत्यंत यशस्वीपणे करता येते. त्यामुळे पहिलं आहे स्नेहन आणि स्वेदन. तर यामध्ये या पद्धतीने तेलाची हलकी मालिश करावी आणि आम्ही घरीच रुग्णांना सांगतो की एखादा प्रेशर कुकर जर असेल त्या प्रेशर कुकरमध्ये तुम्ही एखादा लिटर पाणी घ्या, त्यामध्ये निरगुडी टाका, आलं टाका, सुंठ टाका आणि जी जागा असते शिट्टीची तिथे एखादा तुम्ही पाईप लावला तर हे एक नाडी यंत्र म्हणतात किंवा स्वेदन यंत्र जे आहे हे आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि त्यातून येणारा जो हा वाफेचा फवारा जो असतो हा अत्यंत वेदना शमन करण्यासाठी खूप सक्षम असतो. ही चिकित्सा आपण जेव्हा स्नेहन आणि स्वेदन करतो तेव्हा 50% वेदना या एकाच चिकित्सेमुळे आपल्याला कमी होताना दिसून येतात. तर आपण व्हिडिओमध्ये सुद्धा आत्ता पाहत असाल की इथं स्नेहन स्वेदन हे कशा पद्धतीने केलं जातं आणि त्यामुळं पेन रिलीफ आपल्याला कसा मिळतो. पुढची जी ट्रीटमेंट आहे ही अतिशय छोटी. आपल्याला वाटेल की ही कुठली ॲक्युपंक्चर पद्धत, चायनीज पद्धत आहे का? अजिबात नाही. आयुर्वेदामध्ये सुश्रुताचार्यांनी वेधन ही चिकित्सा सांगितलेली आहे आणि या आयुर्वेदाचा आधार घेऊन आज जगभर ज्या वेगवेगळ्या चायनीज ट्रॅडिशनल मेडिसिन असेल तर याच्यामध्ये आयुर्वेदाचा आधार हा नक्की घेतलेला आहे. तर याच्यामध्ये या सूची यंत्र ज्याला आपण म्हणतो की छोट्या सुया, इन्शुलिन निडल जी असते ही आपण याच्यामध्ये जो पेनफुल पार्ट असतो, दुखणारा भाग असतो तिथं जर विशिष्ट पद्धतीने या सूचीवेध जर केला तर त्यामुळे वातदोष कमी होतो. तिथं जे काही अडलेले दोष असतात ते दोष मोकळे होतात आणि इन्स्टंट पेन रिलीफ जो आहे हा वेधन चिकित्सामुळे आपल्याला अनुभवायला येतो. आत्ता आपण का या चिकित्सेची पहिल्यांदा चर्चा करतोय? कारण रुग्णाला या पहिल्यांदा वेदना, बधीरपणा, मुंग्या येणं या लक्षणांपासून सुटका मिळणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या चिकित्सा उपक्रम जे आहेत हे आपल्याला ॲक्टिव्ह करतात, आपल्या हालचाली सुकर करण्यासाठी मदत करत असतात. तर पहिलं स्नेहन स्वेदन झालं, वेधन झालं. नंतरची ही अशीच एक प्रभावी ट्रीटमेंट आहे, याला अग्निकर्म असं म्हणतात. तर ही सुवर्ण धातूपासून बनवलेली शलाका आहे. तर याच्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट या दोन्ही पद्धतीने आपण अग्निकर्म करू शकतो. एखाद्या रुग्णाचं जर बल चांगलं असेल, सत्व चांगलं असेल, सहनशक्ती चांगली असेल तर या पद्धतीने अग्नीवरती ही शलाका गरम करून, हा समजा दुखणारा भाग आहे तर याला अशा
अत्यंत फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये फक्त आपण टच करतो आणि या पद्धतीने हे अग्निकर्माचे जे बिंदू असतात हे विशिष्ट पद्धतीने तिथं जर अग्निकर्म केलं तर ते स्नायू जे आहेत आखडलेले ते रिलॅक्स होतात. तर याच्यामागे तत्त्व कुठलं आहे तर पेन कंडक्शन म्हणून एक पाथवे असतो की आपल्या कुठंही असू दे, आता समजा हा दुखरा भाग आहे, मणक्याच्या मधून चकती बाहेर पडलेली आहे, तिथं वेदना जेव्हा निर्माण होतात तेव्हा पेन निर्माण करणारे वेगवेगळ्या पद्धतीचे केमिकल्स असतात. त्या केमिकल्सचा मोठा साठा त्या भागामध्ये तयार झालेला असतो आणि हा जो पेन निर्माण करणारी जी रसायनं असतात ही जोपर्यंत डिस्पर्स होत नाहीत तोपर्यंत ह्या वेदना आपल्याला खूप त्रास देतात. तर ह्या वेदन चिकित्सेमुळे तेच होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रभावी म्हणजे ह्या अग्निकर्म चिकित्सेने होतं की ही जी सुवर्ण धातूची पासून जी जाणारी जी उष्णता आहे त्यामुळे तिथला वातदोष कमी होतो. तिथं झालेले जे या रसायनांचं संकलन असतं ते डिस्पर्स होतात आणि त्यामुळे वेदना आणि मुख्यतः स्पॅझम मसल आखडलेपणा जो आहे हा इन्स्टंट याच्यामुळे कमी होतो आणि रुग्ण हा लवकर मोबिलिटी जी म्हणतो आपण रुग्णाची ही आपल्याला याच्यामध्ये लवकर प्राप्त होते. कधीकधी इनडायरेक्ट पद्धतीने सुद्धा अग्निकर्म करतो की त्याचेही परिणाम तितकेच चांगले परिणामकारक आहेत. समजा हा दुखणारा भाग आहे तर इथं हा बिंदू जो आहे या पद्धतीने टेकवला जातो आणि दुसऱ्या बाजूनी जी मेणबत्ती असते त्याची ज्योत लावली जाते. त्यामुळे अत्यंत सावकाश पद्धतीने ही जी उष्णता असते ही या दुखऱ्या भागापर्यंत पोहोचते आणि तिथली वेदना आखडलेपणा जो असतो तो त्याच्यानंतर कमी होतो. ह्या झाल्या उपप्रकार जे आपण म्हणू की करायचे पंचकर्म पूरक उपचार. पण मुख्य जो पंचकर्मातला यातला उपचार आहे तो म्हणजे बस्ती चिकित्सा. बस्ती चिकित्सेला ही वाताची चिकित्सामधली अगदी रामबाण चिकित्सा समजली जाते आणि ही अर्धचिकित्सा सांगितली जाते अनेक आजारांमध्ये आणि ही या सायटिका आजाराच्या बाबतीत सुद्धा अतिशयोक्ती अजिबात नाही. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची औषधी तेलं जी असतात ही तेलं या पिचकारीमध्ये ही एक डिस्पोजेबल सिरिंज आहे, ही कुठेही बाहेर मिळू शकते. 50 ml ची सिरिंज आहे. तर याच्यामध्ये वाटीमध्ये तेलं गरम करून किंचित कोमट करून घेतली जातात. पिचकारीने ती तेलं आतमध्ये घेतली जातात, शोषली जातात. याला एक टिप असतं पुढे, या टिपला ही नळी लावली जाते आणि नंतर 2 ते 3 इंचापर्यंत ही नळी गुदद्वारामध्ये आतमध्ये सोडली जाते. लोकांना आम्ही नेहमी म्हणत असतो की दर्द कहा और दवा कहा, म्हणजे दुखणं वेगळ्या ठिकाणी जरी असलं तरी बस्ती ही चिकित्सा, कारण वाताचं जे मुख्य स्थान आहे हे पक्वाशय आहे आणि वात हा वेदना निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतो. त्यामुळं एखादा शत्रू जो असतो त्याचं जे मूळ स्थान असतं त्या ठिकाणी चिकित्सा जर केली तर ती शेवटपर्यंत लागू पडते. त्यामुळे पक्वाशयामधला वात कमी जर केला तर त्यामुळे वेदना कमी होते आणि आपल्याला सत्वर रिलीफ मिळतो. जेव्हा कोठा साफ नसणं, गॅसेस असणं, कॉन्स्टिपेशन, डायजेशनचे अनेक इश्यू असतात आणि सायटिका आजार असतो तेव्हा आपल्याला निरूह बस्ती म्हणजे याच्यामध्ये औषधी वनस्पतींचे काढे, तेल, मध, सैंधव अशा सगळ्या गोष्टींचं एक इमल्शन बनवलं जातं आणि ते गुदद्वारावाटे आत सोडलं जातं आणि यातून जो पूर्ण कोठा साफ होतो, वातदोष कमी होतो आणि त्यामुळे वेदना, बधिरपणा, शक्ती कमी असणं, मुंग्या येणं ह्या सगळ्या गोष्टी डे 1 पासून याच्यामध्ये फरक पडायला लागतो. यामध्ये कुठलीही अतिशयोक्ती नाही. तर यानंतर अजून एक असाच उपचार पंचकर्मपूरक उपचार आहे तो म्हणजे पिंडस्वेद. तर याच्यामध्ये जास्त करून वेगवेगळी जी वातघ्न किंवा वात कमी करणारे जी काही गुणधर्म असलेले ज्या वनस्पती असतात याच्यामध्ये मग एरंडपत्र हे मुख्य असेल किंवा सहचर ही वनस्पती असेल, अशा वेगवेगळ्या वनस्पतींची पानं जी असतात किंवा पारिजातकाची पानं असतील ही सुद्धा याच्यामध्ये वापरली जातात. तर ही पानं औषधी तेलामध्ये फ्राय करून नंतर त्याचा कल्क करून या पद्धतीने पुरचुंडीमध्ये घेतलं जातं. एका बाजूला गरम तेल असतं त्याच्यामध्ये ही पुरचुंडी अशी डीप केली जाते आणि हा जो समजा पेनकिलर हा जर भाग असेल, आजार झालेला भाग असेल तर या भागामध्ये या पद्धतीने मालिश केली जाते. तर याच्यामुळं स्नेहन आणि स्वेदन ह्या दोन्ही गोष्टी यातून एकत्रित पद्धतीने होतात. स्नायूंना ताकद येते आणि सत्वर परिणाम यामध्ये दिसून येतो. कटिबस्ती हा एक अत्यंत प्रभावी उपचार आहे. हे एक आयुर्वेदाचं योगदान म्हणता येईल की जो जो दुखरा भाग असतो त्या भागामध्ये जर असं या पद्धतीने कणकेच्या पिठाचं किंवा उडदाच्या पिठाचं आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता असं आळं केलं जातं आणि त्याच्यामध्ये औषधी, आता समजा तुमचा 4था आणि 5वा मणका जो आहे L4, L5 या मणक्यामधले ज्या डिस्क आहेत तिथं जर तुम्हाला प्रॉब्लेम
तुमच्या MRIमध्ये दिसत असेल तर त्या भागाला एन्सर्कल करेल अशा पद्धतीने ते वर्तुळ केलं जातं पिठाचं आणि त्याच्यामध्ये सुखोष्ण असं जे तेल आहे ते तेल 15 मिनिट 20 मिनिट ठेवलं जातं. अर्ध्या तासापर्यंत ही चिकित्सा आपण करू शकतो. यामुळे मसल स्पॅझम जो आहे तो कमी होतो, वेदना अत्यंत लवकर कमी होते, पोषण होतं त्या भागाचं आणि त्यामुळं रिलीफ लवकर होतो, रिकरन्स याच्यामध्ये टळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो रोल असतो तो म्हणजे औषधी उपचार. तर याच्यामध्ये आपण पाहतो की ह्या ज्या आपल्या व्हर्टिब्री आहेत किंवा हे जे इंटरव्हर्टिब्रल डिस्क आहेत यांचं पांचभौतिक संघटन जे आहे हे पृथ्वी महाभूतांनी प्राधान्य असलेले आहेत हे द्रव्य आहेत. तर जेव्हा पांचभौतिक चिकित्सेमध्ये विचार केला जातो की जे महाभूताच्या शरीरामध्ये कमतरता झालेली असते, न्यूनता झालेली असते, तर त्या गुणधर्माची औषधं, त्या महाभूत प्राधान्याची औषधं आपण याच्यामध्ये वापरतो. तर याच्यामध्ये पद्मकाष्ठ हे असं एक औषध आहे की हे वेदना शमन गणातलं आहे, वेदना प्रस्थापन करतं. याच्यामध्ये मंडूर भस्म वगैरे काही औषधं असतात, त्यांच्यापासून काही योग बनवलेले आहेत आणि हे योग डिंक, आपला जो बाभळीचा डिंक असतो या विशिष्ट अनुपानातून हे औषध दिलं जातं. तर यामध्ये दातार शास्त्री जी आमचे गुरुवर्य आहेत त्यांच्या विचारांची ही एक प्रगल्भ झेप म्हणता येईल की याच्यामध्ये अनुपानसुद्धा अत्यंत युक्तिपूर्वक जर वापरलं तर औषधाने होणारे जे परिणाम आहेत हे अत्यंत फास्ट होतात आणि आठवड्यामध्येच पेशंट जेव्हा पुढच्या फॉलोअपसाठी येतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती नक्की आपल्याला हास्य पाहायला येतं. दशमुळीसारखी जी औषधं आहेत तीसुद्धा याच्यामध्ये वातघ्न म्हणून वापरली जातात. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या औषधांची योजना करणं ही याच्यासाठी महत्त्वाचं असतं. कारण आपण काही आडवं कायम झोपून राहणार नाही आहे, आपल्याला कायम हालचाली करावं लागतात, उठून उभं राहावं लागतं, वजनं उचलावं लागतात, प्रवास करावा लागतात, बैठक करावं लागते कामाच्या ठिकाणी. त्यामुळं मणक्याची ताकद वाढवणं, मणक्याला होल्ड करणारे जे स्नायू असतात त्यांची ताकद वाढवणारं महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे सगळे पंचकर्म उपचार, पंचकर्म पूरक उपचार, औषधोपचार हे करून झाल्यावर सुद्धा हा प्रॉब्लेम जो असतो हा मेकॅनिकल प्रॉब्लेमसुद्धा असतो. याच्यामध्ये बऱ्याच जणांचे, कारण आपला जो पाठीचा मणका जो आहे, स्पाईन जो आहे त्याला धरून ठेवणारे, पोझिशनमध्ये व्यवस्थित ठेवणारे स्नायू असतात. हे स्नायू जर दुबळे झाले असतील आपले अनेक कारणामुळे तरीसुद्धा हा मणका आपले पोश्चर जे असतं त्याचे जे नैसर्गिक कर्व असतात, आपल्याला माहिती की मानेचा असा एक कर्व असतो, नंतर छातीच्या भागाचा आकार वेगळा असतो, पाठीच्या भागाचा आकार वेगळा असतो. तर हा नागमोडी पद्धतीने त्याचा जो नैसर्गिक कर्व जो असतो हा मेंटेन राहण्यासाठी फिजिओथेरपीचे उपचारसुद्धा महत्त्वाचे असतात. यामध्ये कोअर मसल स्ट्रेंथनिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपले पोटाचे, कमरेचे, नितंबाचे, मांडीचे, पाठीचे या भागाचे स्नायू आजकाल काय झालं आहे की बहुसंख्य उद्योग व्यवसाय आहेत हे बैठे स्वरूपाचे आहेत आणि त्यामुळं आपोआपच या भागातल्या स्नायूंची ताकद कमी होते. तर ही ताकद भरून काढण्यासाठी विशिष्ट जे कोअर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज असतात ते आपण जरूर तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिकून घ्यावेत की ज्यामुळं आपल्या मसल होल्डिंग व्यवस्थित राहतं, स्पाईन व्यवस्थित राहतो आणि जे पुढच्या वेळेस वारंवार होणारे जे पाठदुखीचे, सायटिकाचे जे अटॅक्स आहेत ते आपण टाळू शकतो. तर याच्यामध्ये एक जाता मला सांगायला तुम्हाला नक्की आवडेल की योगोपचार जे आहेत याच्यावरची सुद्धा वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये संशोधन झालेलं आहे. यामध्ये भुजंगासन जे आहे की ज्याला आपण कोब्रा पोज म्हणतात. कारण काय, आपली बहुसंख्य कामं जी आहेत तुम्ही जर सकाळपासून उठल्यापासून झोपेपर्यंत जर आठवली, आपलं लिहिणं असेल, वजन उचलणं असेल, पाहणं असेल, मोबाईल पाहणं असेल, लॅपटॉप असेल, ही सगळी कामं आपली ही फॉरवर्ड बेंडिंगची आहेत. तर आपला मणका जो आहे हा कायम स्ट्रेसमध्ये असतो. मग मानेचा असेल, पाठीचा असेल, हा मणका कायम फॉरवर्ड बेंडिंगमुळे स्ट्रेसमध्ये असतो आणि जितकं आपण फॉरवर्ड बेंडिंग करू तेवढा आपला इंटरव्हर्टिब्रल प्रेशर जे असतं दोन मणक्यांच्यामधलं हे वाढत जातं. त्यामुळे आपल्याला ही जी भुजंगासन जे आहे ही काही असं नाहीत की ज्याच्यामध्ये बॅकवर्ड बेंडिंग आपल्या स्पाईनचं होत असतं आणि त्यामुळे दोन मणक्यांच्यामध्ये प्रॉपर स्पेस क्रिएट होते आणि त्यातून आपल्याला ही डिस्क जी आहे ही जागेवरती जाण्यासाठी मदत होत असते. त्याचप्रमाणे शलभासन हे एक आसन जे आहे हे सुद्धा आपण पाहून घ्या, तज्ज्ञांकडनं शिकून घ्या. त्यामध्ये पूर्ण शलभासन जमत नसेल तर अर्ध शलभासन, अर्ध पवनमुक्तासन ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डिस्कसाठी प्रॉपर स्पेस क्रिएट केली जाते आणि त्यामुळं हिलिंग लवकर होतं, या आजारातून आपण लवकर बाहेर पडतो. महत्त्वाचं असतं ते म्हणजे
अनेक वेळा औषधोपचारांनी, पेनकिलरनी, रेस्टनी हा आपला अटॅक सायटिकाचा कमी होतो, परंतु आपण एकदा अटॅक आला की पुन्हा पुन्हा हा आजार होण्यासाठी आपण प्रोन झालेला असतो. तर ते कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अपुनर्भव ही संकल्पना आहे. तर त्यामुळं आम्ही आजार जरी कमी झाला तरी पुढे काही महिने औषधं रुग्णाला जरूर घेण्यासाठी सांगतो की ज्याच्यामुळे त्याचा अस्थिधातू जो असतो, मांसधातू जो असतो हा स्ट्रॉंग होतो आणि त्यामुळे पुढचे अटॅक्स त्याच्यामध्ये टळतात. महत्त्वाचंच ते असतं याच्यामध्ये ते म्हणजे वजनसुद्धा आपलं नियंत्रणात राहणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण पोटाचा जो घेर आहे हा जितका जास्त तेवढा तो पोटाचा जो वजन आहे हे आपल्या स्पाईनला पुढच्या बाजूनी खालच्या बाजूनी खेचत असतं आणि त्यामुळे पाठीचा जो नैसर्गिक कर्व आहे हा आपला बिघडतो. त्यामुळे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी जरूर उपचार करावेत. आपलं पोश्चर जे आहे, बसायची जी आपली पद्धती आहे, विशेषतः ऑफिसमध्ये ज्यांचं बैठं काम असतं त्यांनी लक्षात घेण्यासारखं आहे की आपले जे खांदे आहेत हे कानाच्या रेषेमध्ये यावेत. कधीही अशा पद्धतीने जे खाली पोक काढून जे बसणं, वाकून जे बसणं जे म्हणतात ते अतिशय चुकीचं आहे. आपली गुडघ्यांची पोझिशन ह्या सगळ्या गोष्टी आपण पहा. आपला जो कॉम्प्युटर आहे हा आपल्या आय लेव्हलमध्ये पाहिजे. हे पोश्चर जे आहे हे फार महत्त्वाचं असतं आणि त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाचं असतं ते म्हणजे सलग जी प्रोलॉंग सिटिंग आहे. आजकाल एक नवीन परवलीचा शब्द आला आहे की प्रोलॉंग सिटिंग इज मोर डेंजरस दॅन स्मोकिंग. तर ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जितकं आपण जास्त बसू तेवढं आपल्याला अनेक आजार तयार होतात. मणक्याचे तर आजार होतातच होतात, पण अनेक मेटाबॉलिक आजारसुद्धा आपल्याला केवळ बसण्यातून होत असतात. त्यामुळे आपण रिमाइंडर लावून ठेवावं. आजकाल प्रत्येकाकडे स्मार्ट वॉच असतं किंवा मोबाईल असतो. आपण लक्षात ठेवावं की ठीक आहे 11 वाजता ऑफिस सुरू झालं, 11:30 वाजता आपण आपल्या जागेवरती 10 वेळा उठबस केली किंवा एक फेरफटका मारला, बाथरूमला जाऊन आलो, पाणी प्यायला जाऊन आलो, फोन कॉल असेल तर चालत चालत केला, तर आपण संधी शोधली पाहिजे की बसणं हे आपल्या दैनंदिनीतून जास्तीत जास्त कसं कमी करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. कारण बसणं हे म्हणजे शेकडो आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे सायटिकाच्या बाबतीत. तर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जिम या गोष्टीमध्ये सुद्धा एक अहमहमी का म्हणतो जे असतो, जसं असतं ना की एखादा मुलगा पाहतो की आपला मित्र बाबा 20 किलो वजन मारतोय, तर ह्याला बरोबर ते एक कॉम्पिटिटिव्ह तिथं ॲटमॉस्फिअर असतं आणि त्यामुळं या चढाओढीमुळं आपल्या नकळत आपली ताकद नसतानाही आपण मोठी मोठी वजनं उचलतो आणि सायटिका हा आजार जिममध्ये होण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. सदोष जीवनशैली म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळा नाहीत, रात्री झोप व्यवस्थित नाही. एक लक्षात घ्या की हा प्रॉब्लेम जरी मेकॅनिकल आपण म्हणत असलो, हा मणक्यांमधला जरी प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तुमचं खाणं पिणं, झोप, विश्रांती या गोष्टी जर व्यवस्थित नसेल, जंक फूड फास्ट फूड खूप खाण्यामध्ये असतील, तुमचं पोषण व्यवस्थित होत नसेल तरीसुद्धा हा आजार व्हायला तुम्ही जास्त प्रोन होता. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुमची जीवनशैली व्यवस्थित सुधारणं, प्रवास कंट्रोलमध्ये ठेवणं, झोप रात्रीची व्यवस्थित घेणं आणि या सगळ्याचा परिणाम आपोआप होत असतो. तो म्हणजे आपला वातदोष नियंत्रणात राहत असतो आणि त्यामुळे वाताचे हे विकार जे आहेत हे कमी होतात. तर या पद्धतीची ही होलिस्टिक ट्रीटमेंट आत्ता मी तुम्हाला सांगितली. याच्यामुळे आत्तापर्यंत शेकडो हजारो रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज लागलेली नाही, हे आम्ही आमच्या अनुभवातून नक्की सांगू इच्छितो. तर मला आपल्या सगळ्यांना अपील करायचं आहे की ज्यांना ज्यांना पाठदुखीचा त्रास असेल किंवा सायटिकाचा त्रास असेल विशेषतः, त्या लोकांनी आयुर्वेदाचा सल्ला जरूर घ्या आणि या वेदनावरती मात करा. कारण प्रश्न हा शेवटी वेदनांचा आहे, प्रश्न हा शेवटी ताठ कण्याचा आहे. धन्यवाद.